मी आज मगाशी सकाळी चॅनलवरती भुजबळ साहेबांचं एक स्टेटमेंट ऐकलं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मुंबईचे सगळे स्कायवॉक काढून टाका. तर मुंबईकरांना हे बिलकुल मान्य नाहीये. कारण भुजबळ साहेब गाडीतनं फिरतात, मुंबईकर पायी चालतात, मुंबईत चालायला फुटपाथ नाहीयेत आणि बांद्राचा जो स्कायवॉक काढून टाकला म्हणजे जे काही कामं चालू आहेत त्याच्यामुळे बांद्रा स्टेशनला उतरल्यानंतर लगेच म्हाडामध्ये MMRDA मध्ये जायला हे स्टेशन म्हणणं खूप सोपं होतं. उलट तो तोडलेला स्कायवॉक पुन्हा एकदा तयार करावा आणि लोकांना आता रिक्षा परवडणारी नाहीये, रिक्षातनं जाणं शक्य नाहीये, बस मध्ये खचाखच गर्दी असते, बसेस वेळेवर येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये एखादा मुंबईकर स्टेशनवरनं उतरला तर त्याला स्कायवॉकने ताबडतोब आपल्या एखाद्या ऑफिसमध्ये जाणं शक्य होतं. काही ठिकाणी मुंबईकरांना मॉर्निंग वॉक किंवा इव्हिनिंग वॉक करायला वेळ नसतो, म्हणून लोक चालत जाणं प्रिफर करतात की तेवढाच वॉक होतो आणि त्यामुळे मुंबईतले कुठलेही स्कायवॉक काढू नये. उलट फुटपाथ नाहीयेत, जिथे जिथे शक्य असेल तिथे स्कायवॉक करावेत, ही लोकांची मागणी आहे. स्कायवॉक वरती जर गर्दुले किंवा इतर असामाजिक तत्व असतील तर त्या ठिकाणी 2-2 पोलीस ठेवावेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी, मुलींच्या सुरक्षिततेसाठी एखादा पोलीस तिथे ठेवावा. म्हणजे आपण व्हीआयपींच्या प्रोटेक्शनसाठी पोलीस दल वापरतो, ते पोलीस दल जर सर्वसामान्य महिलांसाठी वापरले तर जास्ती बरं होईल. परंतु मुंबईचे स्कायवॉक काढणं हे भुजबळ साहेब स्वतः गाडीमधनं फिरतात म्हणून त्यांना मला असं वाटतं स्कायवॉक नकोशे वाटत असतील किंवा त्यांना असं वाटतं कोण जाते त्या स्कायवॉकवरनं. पण स्कायवॉक हे जास्तीत जास्त बांधले पाहिजेत, त्याला एस्केलेटरचा जिना लावायला पाहिजे किंवा लिफ्ट पाहिजे आणि लोकांची सोय असली पाहिजे. आज मुंबईला 65 लाख लोक लोकल ट्रेनने प्रवास करतात आणि प्रत्येक स्टेशनवरनं खरं तर स्कायवॉक असला पाहिजे, कारण हायवे क्रॉस करणं हे खूप कठीण असतं चालत जाणं, त्यामुळे स्कायवॉक हे असले पाहिजे. त्याचप्रमाणे आज मी आणखीन एका आमदाराने सभागृहात बोलले की मुंबई कोल्हापूर जो पुणे कोल्हापूर रस्ता आहे तिथे अनेक वर्ष काम चालू आहे, मग टोल कसला घेता, तर टोल बंद करा. तर खरंय, पुणे कोल्हापूर रस्त्यावरचा टोल ताबडतोब बंद करा, कारण रस्त्याचं काम पूर्ण नाहीये आणि पुन्हा कोकणातला जो मुंबई गोवा महामार्ग आहे तो 26 मध्ये पूर्ण होणार आहे. अनेक पूल अजूनही कोकणातले तयार झालेले नाहीयेत, तर तो युद्ध पातळीवरती तो पूल म्हणजे मुंबई गोवा महामार्ग हा 2026 पर्यंत अजून 1 वर्ष न रखडवता युद्ध पातळीवर लवकरात लवकर मुंबई गोवा मार्ग हायवे हा तयार व्हावा. आणि अनेक ठिकाणी मुंबईमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे कॉन्क्रिटीकरण सुरू आहे, त्याच्यापेक्षा डांबरी रस्ते, जलद होणारे डांबरी रस्ते करावेत, कारण रस्त्यांमध्ये टक्केवारी इतके प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत आणि कॉन्क्रीट रस्त्याची पण क्वालिटी आता चांगली राहिलेली नाहीये. त्यामुळे या सगळ्याचा सभागृहामध्ये विचार व्हावा आणि मुंबईकरांना चांगले स्कायवॉक, चांगले रस्ते आणि चांगले फुटपाथ मिळावे अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करते. धन्यवाद. दाखवा महत्वाचं.